तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी एडिटमध्ये। तर भाऊंनो, तुम्ही व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयावर झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे की आपलं मटेरियल लागतो आणि लाईट मोशन लागतो। तर भाऊंनो, जे काय आपलं मटेरियल आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आपलं लाईट मोशन ॲप्लिकेशनमध्ये। बघू शकता बीटमार्क आणि सेक इफेक्ट आहे, अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल। वरती बघू शकता की बीटमार्क आहे, त्याला ओपन करून घ्यायचं आहे। आणि भाऊंनो, नवे आले सर तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे लाईक वगैरे करून टाकायचे आहे, कारण की आपण जे काही व्हिडिओ सोडतो ते तुमच्यावर लवकर येऊन जातील, त्याच्यासाठी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर चला नवे घालू तर आपण व्हिडिओ चालू करूया। असा बीटमार्क ओपन करून घ्यायचा आहे। केल्यानंतर भाऊंनो आपलं प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करून भाऊंनो तुम्ही तुमच्या मॉडेलची किंवा तुमचे फोटो लावू शकता। अशा प्रकारे भाऊंनो काय करायचं माहिती का, जे काय आपला फोटो आहे सिंपली जे काय आपला मॉडेलचा फोटो आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। आणि सिलेक्ट करून घेतल्यानंतर याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। याला 2 फोटो लागतात, सिंपली 2 फोटो घेऊन घ्यायचे आहे कोणचे पण, आणि याला पहिल्या बीटपर्यंत घेऊन यायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो फोटोला धरून ठेवायचं आणि असं खालती वळून घ्यायचं, एकदम लेअरच्या खालती वळून घ्यायचं, असं डायरेक्ट सॉन्ग पाशी अशा प्रकारे घेऊन यायचं। जे काय आपला इफेक्ट आहे ते अशा प्रकारे लागून जाईल। आणि दुसरा एक पण फोटो अशाच प्रकारे लावायचा आहे। तर सिंपली प्लसच्या ऑप्शनवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि इथून अशा प्रकारे दुसरा फोटो लावून घ्यायचा आहे। तर भाऊंनो, कोणाचा पण तुम्ही फोटो लावू शकता, तुमच्या किंवा तुमच्या मॉडेलचा। अशा प्रकारे फोटो लावून घेतल्यानंतर याला पण लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे आणि याला पण धरून ठेवायचं आणि खालती वळून घ्यायचं आहे अशा प्रकारे भाऊंनो डायरेक्ट सॉन्गच्या पाशी वळून घ्यायचं आहे। आणि हा फोटो अशा प्रकारे ॲडजस्ट वगैरे करून इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर भाऊंनो खालती बघू शकता सेक इफेक्ट आहे, सेक इफेक्ट अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे। याला सेक इफेक्टला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं। ओपन झाल्यानंतर भाऊंनो हे 2 इफेक्ट दिलेले आहे। सिंपली काय करायचं, पहिलावाला ब्लॅकवाला इफेक्ट दिसते याला कॉपी करायचं। कॉपी कसं करायचं, सिंपली फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपलं बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो जो काय आपण ब्लॅकवाला इफेक्ट कॉपी केला तो इथे पेस्ट करायचा। पहिल्या फोटोला जो काय पहिला इफेक्ट आपण कॉपी केला या पहिल्या फोटोला पेस्ट करून घ्यायचं। तर पेस्ट कसं करायचं, सिंपली फोटोवरती क्लिक करायचं, इथं इफेक्ट नाव दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं, 3 डॉट दिसतं त्याच्यावरती क्लिक करून इथं पेस्ट इफेक्ट दिसतो त्याच्यावरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं। तर बघू शकता भाऊंनो जो काय आपला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे पेस्ट झालेला आहे। एवढं झाल्यानंतर समोर आल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर परत आपलं सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। ओपन झाल्यानंतर भाऊंनो जो काही दुसरा इफेक्ट आहे सिंपली त्याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जायचं आणि याला पण कॉपी करून घ्यायचं, दुसरा इफेक्टला पण कॉपी करून घ्यायचं। अशा प्रकारे वरती बघू शकता कॉपी इफेक्ट दिसतो, सिंपली कॉपी करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर परत आपलं बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे आणि जो काय आपण दुसरा इफेक्ट कॉपी केला दुसऱ्या फोटोला सिंपली पेस्ट करायचं। पेस्ट कसं करायचं, सिंपली फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो दोन्ही पण आपले इफेक्ट अशा प्रकारे लागून जाईल। एवढं झाल्यानंतर तुमचा लोगो वगैरे जे काही असेल ते लावून घ्यायचं आहे आणि मी जे काही बॉर्डर दिलं ते तुम्ही लावून घ्यायचं आहे। तर भाऊंनो अशा प्रकारे आपलं बॉर्डर लावून घ्यायचं आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं। एवढं झाल्यानंतर भाऊंनो आपलं एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करायचं, जेवढं पण HD हवं असेल तुम्हाला तेवढं HD करून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्ट बटनवरती एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर भाऊंनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।